नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर बहुतेक सगळ्यांचे लोणचं बनवूनही झालं असेल, पण आमच्याकडे पद्धत आहे एक पाऊस पडला की लोणचं करायचं. त्याच्यासाठी मी इथे हे असे आंबे घेतलेले 1.5 किलो आहेत. त्यातले मी हे 2 आंबे असेच कापून आणलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी त्यात 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ लावून असे कालवून ठेवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे कालवून ठेवलेलं आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायचं आहे. तर आता हळद आणि मीठ लावून आपण असेच त्यांना झाकून ठेवायचं आहे आणि नंतर बघायचं आहे. तर आमच्याकडे एक पाऊस पडल्यावर लोणचं करतात. त्याच्यासाठी एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेनच. तर इथे दुसऱ्या दिवशी मी हे पाणी सगळं फोडीतलं काढून टाकते आणि आम्ही घरातच अशा 2-3 तास वाळवणार आहे. उन्हात वगैरे वाळवणार नाही, कारण आता ऊन व्यवस्थित मिळत नाही. तर मी इथे हे घरातच वाळवून घेतलेल्या फोडी आहेत. आता मी इथे जवळजवळ 1/2 किलो तेल टाकलेलं आहे. इथे मी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे, 50 ग्रॅम आहे आणि त्याच्यात 1 चमचा मेथी घेतलेली आहे, 7-8 लवंग, 2-4 दालचिनीचे तुकडे, 2 चमचे मोहरी, 1 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. हा मसाला मी घरी बनवलेला आहे. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्यासाठी शेअर करीन. त्याच्यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्या, मेथी आणि मोहरी घेऊन ते चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून त्याला बारीक करून घेतले असं सरभरीत. आणि हा मसाला मी तयार केलेला आहे घरगुती, काश्मीरी बेडगी आणि तिखट मिरची घेऊन. तर इथे तेल आपण आता गरम करून घेतलेलं आहे. गरम करून पुन्हा थंड केलेलं आहे. तेलातून चांगला धूर येईपर्यंत तेल गरम करायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. साधारण कोमट झाल्यावर आपल्याला त्याच्यात हे सगळे साहित्य घालून घ्यायचे आहे. तर आता इथे कोमट झालेलं तेल घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता. थंड झाल्यावर मी त्याच्यात साधारण दालचिनी आणि लवंग टाकून घेतले आणि पुन्हा आपल्याला आता गॅसवरती गरम करून सगळं साहित्य टाकायचं आहे. तर इथे मी मेथी घातलेली आहे 1 चमचा. मेथीने लोणच्याचा स्वाद खूप छान येतो. 2 चमचे मोहरी घातलेली आहे. ही फोडणी आता पुन्हा आपल्याला गरम करायची आहे. तर हळूहळू ही फोडणी आता आपली गरम होईल. थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. या पद्धतीने लोणचं करा, खूप छान होतं. लोणचं हे एक पाऊस पडल्यावर का करायचं, कारण आंबा हा उष्ण असतो आणि आपण त्याचं लोणचं लगेच मार्चमध्ये वगैरे घालतो, एप्रिलमध्ये. तर ते काय होतं, जेव्हा मुरायला लागतं ना तेव्हा असा फेस येतो, बुडबुडे येतात जेव्हा मुरतं तेव्हा. म्हणून सतत हे लोणचं ना 2-3 वेळा ढवळायचं असतं. एकदा घातलं की ठेवायचं असं नाही. आणि नंतर त्याच्यात तेल गरम करून थंड करून घालायचं असतं. आणि जेव्हा ते प्रक्रिया सुरू होती मुरण्याची ना, तेव्हा गरमी पण असते आणि आपण लोणचं घालतो तेव्हा त्या कधी कधी लोणच्याला फेस येतो आणि लोणचं खराब होतं, खूप पाणी सुटतं. म्हणून हे लोणचं एक पाऊस पडलं की घालायचं, म्हणजे आंब्यातली उष्णता थोडी कमी होते. हा आमच्याकडे फार पूर्वीपासून अशाच प्रकारे लोणचं घालतात. आता मी ही फोडणीत आपली जरा गरम झाल्यावर त्याच्यात ही मोहरीची डाळसुद्धा घालून घेतली. ती जर आपल्याला मिक्सरला भाजून जर अशी मिक्सरला फिरून घ्यायची आणि ती आपण घातलेली याच्यात ढवळून घ्यायचे. फोडणी आपली पुन्हा गरम झालेली आहे. आपण हे कुठेही भाजून घेतलेलं नाही साहित्य ना, आधी भाजायचं नाही, डायरेक्ट असं तेलामध्ये घालायचं, म्हणजे चांगलं त्याला खरपूस असा शेक लागतो. पण जास्त गॅस गरम करायचा नाही, गॅसवर भांडं गरम करायचं नाही तेलाचं. आता मी मसाला घालून चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हिंग घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण रंगासाठी इथे जास्त प्रमाणात काश्मीरी मिरची पावडर वगैरे वापरलेली नाही, पण आपण 1 चमचा साखर घालणार आहोत ना, त्यानेच ह्याचा रंग खूप छान येणार आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे. आधी पण आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ बघूनच घाला. आणि जास्त असलं तरी काहीच हरकत नाही लोणच्यामध्ये, पण जेवढं आपल्याला आवश्यकता वाटते ना तेवढंच लोणच्यात मीठ घालायचं. कारण मी मसाल्यामध्ये पण थोडं मीठ घातलेलं आहे. आणि इथे रंग चांगला यायला आणि लोणचं चांगलं टिकायला 1 चमचा मी साखर घातलेली आहे. साखरेमुळे याचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होते. आणि कुठलीही वस्तू प्रिझर्वेटिव्हसाठी म्हणजे चांगले टिकण्यासाठी साखर ही उत्तम पर्याय आहे. आणि मसाल्याचे पदार्थ पण असे घातलेत ना, त्यामुळे लोणच्याला कुठेही खराब होण्याची शक्यता नाही आहे. तर आता ही गॅस बंद करून आपण फोडणी ही थंड करून घ्यायची. लक्षात ठेवा, कुठेही फोडणी अति तेल गरम करून करायचे नाही आपल्याला. तेल गरम झालं की लगेच गॅस बंद करून सगळे पदार्थ घालून घ्यायचे आहेत. आता ही आपली फोडणी थंड झालेली आहे, तुम्ही बघू शकता.
1-1.5 तासाने मी ही फोडणी थंड करून आता त्याच्यात मी ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ना त्या घालून घेणार आहेत. अशा प्रकारे आपण या फोडी सगळ्या हळूहळू करून मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही म्हणाल आता लोणच्याची रेसिपी आली, पण आमच्याकडे लेटच लोणचं बनवतात आणि ते चांगलं टिकतं. माझं गेल्या वर्षीचं पण लोणचं आहे अजून, कारण लोणचं आपण करतो ना तेव्हा स्वच्छता खूप बाळगायची, कुठे घाई गडबड करायची नाही. तर अशा प्रकारे मी आता सगळ्या ह्या फोडी ह्या खारामध्ये मिक्स करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपण लोणचं अशाच प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लोणच्याला रंग बघा किती छान आला आहे. कुठल्याही प्रकारे आपण वेगळी अशी मिरची पावडर वापरलेली नाही. तर आता आपलं लोणचं हे व्यवस्थित ढवळून झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, तर आता आपण याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. अगदी 2-3 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आणि नंतर बघायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या बरणीत आपण भरणार आहोत ना त्या बरणीला आपल्याला शेक द्यायचा आहे. कशासाठी, कारण बरणीमध्ये माझ्या ह्या आधी लोणचं होतं, स्वच्छ केली तरी त्याला वास येतो आहे आणि उन्हातसुद्धा वाळवली मी. मग त्याचा वास जाण्यासाठी काय आतमध्ये असं त्याचं चांगलं टिकण्यासाठी लोणचं मी ह्या थोडंसं हिंग घेऊन तडका पॅनमध्ये मी ते गरम केलेलं आहे आणि त्याचा ह्या बरणीला धूर दिलेला आहे, जेणेकरून दुसरं लोणचं मी घालीन ते व्यवस्थित टिकलं पाहिजे. तर आता बरणीला पण आपण झाकण लावून ठेवलेली, झाकण काढलेलं आहे आणि लोणच्याचं पण झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते लोणचं आपल्याला या बरणीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. तर मोठा चमचा घेऊन भरलं ना तर अगदी व्यवस्थित जातं त्याच्यात लोणचं. कुठेही बरणी जास्त माखवायची नाही आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण सगळं लोणचंही भरून घ्यायचं आहे बरणीमध्ये. तर आता आपलं लोणचं हे अशा पद्धतीने मी भरलेलं आहे. आता पुढे काय करायचं ते बघूया. हे लोणचं आपण भरलं ना की काय करायचं आहे, अशाच चमच्याने ते वरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, दाबायचं नाही. साधारण अशा सगळ्या फोडी आहेत ना ह्या व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत. वर खाली असतात ना ते पसरवून घ्यायचे आहेत आणि कुठे बाजूला वगैरे लागलेलं असतं ना ते नीट करून घ्यायचं आहे लोणचं. आणि जेव्हा आपण लोणचं काढतो ना तेव्हासुद्धा या फोडी अशाच लावून घ्यायच्या, जेणेकरून आपण जे टाकलेलं तेल आहे ना ते त्याच्यावरती यायला पाहिजे. फोडीवरती जर नुसत्या कोरड्या राहिल्या तर बुरशी येण्याचा संभव असतो. तर इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे, त्याने आपल्याला ही बरणी आता व्यवस्थित आतून बाहेरून पुसून घ्यायची आहे. असं केल्याने लोणचं कुठेही खराब होत नाही आणि लोणच्याची जे आतमध्ये जी हवा वगैरे तयार होते ना ती त्यांना मोकळेपणा मिळतो आणि आपलं लोणचं हे चांगल्या प्रकारे टिकलं जातं. कुठेही बरणी अगदी झाकणापर्यंत बरणीच्या हे लोणचं भरायचं नाही आहे, थोडी गॅप ठेवायची आपल्याला आणि हे सगळं लोणचं आपल्याला असं भरून घ्यायचं आहे. लोणचं भरताना बरणी ही जरा मोठीच घ्या, अगदी काटोकाट भरेल असं बरणी वापरू नका. तर अशा प्रकारे मी हे लोणचं भरते. पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा. आता हे मी लोणचं भरून स्वच्छ करून बरणी मी बाजूला ठेवते आणि आपल्याला आणखीन थोड्या वेळाने तेल गरम करून घ्यायचं आहे आणि या बरणीत ओतून घ्यायचं आहे, कारण तेल आपल्याला वरती आलं पाहिजे. इतकं थोडं तरी अर्धा इंच तेल वरती आलं पाहिजे बरणीच्या. म्हणून आता बरणी बाजूला ठेवते आणि मी याच कढईमध्ये आता तेल थोडं गरम करते. जेवढी आवश्यकता वाटेल त्या अंदाजाने आपण तेल टाकायचं आहे. ते 1 वाटीभर मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला बरणीमध्ये पुन्हा भरायचं आहे. तर आता 1 तास झालेला आहे, तेल पण थंड झालेलं आहे. आता मी बरणीच्या वरती लोणच्याच्या अलगद हे तेल ओतून घेते आणि त्याची लेवल करून ही बरणी आता बाजूला ठेवते. तर बघू शकता या पद्धतीने लोणचं करा, कुठेही खराब होणार नाही. वर्ष 2-2 वर्ष माझं लोणचं राहतं. तर मी ही खरी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे, कशी वाटली ते नक्की सांगा. अशा पद्धतीने लोणचं आपल्या फोडी लावून घ्यायच्या आणि जेव्हा जेव्हा काढू ना
तेव्हा अशाच पद्धतीने आपल्याला लोणचं व्यवस्थित करून बरणी पुसून ठेवून द्यायचं आहे. मग सांगाल तुम्ही कसं लोणचं झालं आणि कसं टिकलं ते तुम्ही मला नक्की सांगाल. तर नक्की ह्या पद्धतीने नक्की बनवा, कारण मला लोणचं बनवायला उशीर झालेला नाही आहे, कारण ह्याच टायमाला आम्ही लोणचं बनवतो. लहानपणापासून आम्ही हे आई आजीची काकीची मावशीची पद्धत बघितलेली आहे, त्या पद्धतीने मी तुम्हाला लोणचं शेअर केलेलं आहे. आणि माझ्या चॅनलला अजूनसुद्धा लोणच्याचा रेसिपी आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर कशी वाटली लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.